नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर माझ्या चॅनलमध्ये व्हिडिओ काय दररोज म्हणजे दररोज पडत नाहीत, कारण का कसं टाईमच नाही आणि व्हिडिओ पण बरेच बनवून ठेवलेत, त्यामुळे एडिट करायला टाईम भेटत नाही. थोडे थोडे एडिट करायचं चालू आहे. आमचं गावाला वगैरे जाणं चालू आहे. मामाच्या इकडली यात्रा परत माहेरची यात्रा, आमची यात्रा झाली की त्याच्यामुळे व्हिडिओ एडिट करायला काही टाईम मिळणार नाही. पण का असाच मी एक व्हिडिओ कधीतरी एडिट करत आहे, तो मी टाकतच जाईन, पण लेट पोस्ट होतील, त्याच्यामुळं समजून घ्या. चला तर मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्हाला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. तुमच्या कमेंट आल्या तर मला अजून माझ्या व्हिडिओमध्ये सुधारणा करता येतील. काही चुकत असेल ते पण सांगा. चला तर मग आम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं तुम्ही, आईंची रूम वगैरे साफ केली. असंच आम्ही एक दररोज साफ केलं. मग काय नंतर काढलं किचन साफ करायला. किचनमधली सगळी भांडी वगैरे बाहेर घासण्यासाठी आणली आणि दोघींनी धुवून घासून घेतली. निम्मी मी घासली, नंतर मी वाळत घालायला गेले, निम्मी त्यांनी घासली. मग दोघींना पण लोड नको यायला, कारण का भांडी घासण्यासाठी बरीचशी भांडी होती, त्यामुळे हात पण दुखून येतो. त्याच्यामुळं मग दोघींनी निम्मी करून घासली. ही भांडी सगळी आईंचीच आहेत. आमच्या दोघींची त्यात उगं थोडी काढलेली आहेत. म्हणजे जे आईंकडं नाही, जे आईंकडं नाही ते लागतंय असं त्यातलं थोडंसं काढलेलं आहे. एवढीच भांडी घासायला जीव येतं. तर लग्नातली सगळी दोघींची पण भांडी काढली तर आमचं काय हालत होईल तुम्हीच सांगा. मग काय मस्तपैकी भांडी वगैरे घासून घेतली, चांगली उन्हात वाळायला घातली आणि नंतर सगळी भांडी घासून घेतली एकदाच काय असेल ते. आणि नंतर आलो किचन साफ करायला. किचन दोघींनी धुवून साफ करायला घेतलं. चांगलं झाडू वगैरे मारून साफ करणं चालू होतं. जाळ्या काढायचं ते आणलं होतं, त्यांनी पण साफ करणं चालू होतं. काय मध्ये दिसले पाल, आमच्या ताईंना काय पालीची खूप भीती वाटते. मग काय तिला थोडीशी हुसकून लावली आणि परत कामाला सुरुवात केली. हे काम करूच तोपर्यंत सकाळी आम्ही सगळं जेवण वगैरे आवरून बराच वेळ 12 वाजले आम्हाला काढायलाच. त्याच्यामुळं आम्हाला खूप उशीर झाला. तुम्ही पाहतच असलेलं, खूप अंधार पडला होता आणि मध्येच भूक लागली होती, त्यामुळं नाश्ता वगैरे करत बसलो. कंटाळा आला होता, त्यामुळे चहा पीत पण बसलो, त्यामुळे अजून जास्तच उशीर झाला. दुपारी भूक लागलेली, ते समोसा वगैरे आणलेलं ते खाल्लं. मग काय बघा आमचा दादू कसा काम करू लागतोय. आम्हाला उशीर झाल्यामुळं तो म्हणला तुम्हाला मदत करू लागतो. मग काय दोघींनी धुवून सगळी भांडी आतमध्ये घेतली, पेपर वगैरे अंथरला आणि फ्रीज वगैरे सगळं घासून काढले. कोपरा घासून काढला, काहीच शिल्लक असं ठेवलं नाही. मस्त स्वच्छ असं झालेलं आहे. मग काय दोघींची धुवून भांडी वगैरे लावून घेतली आणि भांडी लावून झाल्यानंतर त्यामध्ये डब्यातलं सामान वगैरे काढलं होतं. ते सामान पण ज्या डब्यात होतं त्या डब्यात ठेवून दिलं, एक करून सगळा कचरा वगैरे. असं एवढं सगळं काम करूच तर आम्हाला झाली पार संध्याकाळ. काय सांगायचं तुम्हाला, दमून जाते. तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही कोण यात्रेच्या आधी अशी एवढी साफसफाई करता. कसं आहे, घटात म्हणजे नवरात्रमध्ये आणि यात्रेच्या वेळेस, या दोनच वेळेस आम्ही चांगली साफसफाई करतो. इतर वेळी थोडी वर चालूच असते, पण चांगली सगळी साफसफाई ही 2च वेळेस असते. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. बाय बाय.